होय मित्रांनो, हे अगदी खरं आहे। लाडकी बहीण योजनेचा एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। तर ते अपडेट कुठला आहे तर ते लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना 3000 रुपयाचा हप्ता आलेला आहे, परंतु त्यांना 1500 रुपयाचा हप्ता अजूनही आलेला नाही आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नव्हता त्यांना 25 सप्टेंबरपासून 4500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना तेही मिळाले नाही त्याचं कारण काय आहे आणि 3,500 रुपये तुम्हाला आले परंतु 1500 रुपये आले नाहीत, त्याचं कारण काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, तुम्हाला ज्या महिलांना 4500 रुपये आलेलं नाहीत त्या महिलांचं आधार सेडिंग तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन UIDवर जावा। UIDवर गेल्यानंतर तुमचं पोर्टल तुम्ही चेक करा, तुमचा आधार नंबर टाका, OTP टाका, त्यानंतर तुमचं आधार सेडिंग ज्या अकाउंटला आहे त्याच अकाउंटला तुमचा 4500 रुपयाचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे आणि ज्या महिलांचे 3000 रुपये आले होते त्यांना 1500 रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत आणि त्याचं अपडेट ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमचं आधार सेडिंग आहे का चेक करा। नसेल तर तुम्हाला ते तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला आधार सेडिंगचा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे आणि त्यासोबत तुमचा मोबाईल लिंकही करून घ्या। त्यामुळं तुम्हाला तुमचा जर हप्ता आला तर तुम्हाला तुमचा त्याचा SMS तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवरती पोहोचेल। तर त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला 1500 रुपये आणि 3000 रुपये यातील ज्या महिलांच्या नावावर म्हणजे महिलांच्या कुटुंबाच्या नावावर एका रेशन कार्डमध्ये जर कोणाच्या नावावर 4 व्हीलर जर गाडी असेल तर त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर या योजनेचा लाभ तुम्ही जर घेतला असेल तर ते तुमचा हप्ता तुम्हाला शासनाला रिटर्न माघारी परत करण्यात येण्यासाठी तुम्हाला पूर्वसूचना दिल्या जातील, तर ते तुम्हाला वापस द्यायचं आहे। त्यासाठी अर्ज करत असताना ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबात व्यक्तीच्या नावावर 4 चाकी गाडी 4 व्हीलर किंवा ज्या महिलांच्या नावावर PM किसानचा हप्ता म्हणजेच 1500पेक्षा जास्त जर मानधन येत असेल कुठल्या योजनेचं तर त्यासाठी या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या महिलांच्या नावावर त्यांच्या 75 वर्ष कंप्लीट झालेल्या महिलांसाठी म्हणजे 65च्या वर ज्यांचं पगार चालू आहे अशा महिलांना ही या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना यासाठी योजनेसाठी बाद करण्यात आलेला आहे। तसेच ज्या महिलांच्या नावावर श्रावण बाळ योजनेचे 1500 रुपये येतात आणि वृद्धापकाळ 65 वर्षाच्या वर म्हणजे वृद्धापकालीन योजनेचा लाभ ज्या महिला घेत आहेत त्या महिलाही या योजनेसाठी अपात्र करण्यात आलेले आहेत। तरी ज्या महिलांना 3000 रुपयाचा हप्ता आतापर्यंत आलेला नाही त्या महिलांना 26 ते 27 तारखेनंतर 1500 रुपये तुमच्या अकाउंटला पडणार आहेत। तर ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला पडण्यासाठी तुमचा बँकेला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला त्याचं 1500 रुपये पडल्यानंतर तुम्हाला SMS येणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला छोटीशी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेची अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे। लाडकी बहिणीचा योजनेचा 3000चा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्यांना 1500 रुपये लवकरच येणार आहेत आणि त्याचं वितरण चालू झालेलं आहे। तर ते तुम्ही तुमच्या अकाउंटला जाऊन पहा, तुम्हाला अकाउंटला बॅलन्स पडल्यानंतर तुम्हाला त्याचा SMS येईल। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।